नमस्कार. आज मी इकडे भोगीची भाजी वापरून बाजरीचा चिला बनवणार आहे. ज्याप्रमाणे आपण टमॅटोचा पोळा बनवतो त्याप्रमाणे इकडे मी भोगीच्या भाज्या सर्व काही चिरून सोलून किसून घेतल्या आहेत. बोर आणि गाजर किसला आहे. याप्रमाणे सर्व भाज्या तयार करून दुसरीकडे एका बाउलमध्ये 1 कप बाजरीचे पीठ, पाव कप मिक्स पीठ, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा लाल तिखट काश्मीरी, पाव चमचा हळद, किंचित हिंग, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमॅटो, थोडीशी शिमला मिर्च, थोडी कोथिंबीर. ह्या भोगीच्या भाज्या आहेत, सर्व मिक्स करून घेऊ. इकडे मी चाकवताची भाजी गरगटा करण्यासाठी शिजवली होती. त्याच्यातीलच थोडीशी भाजी या मिश्रणात घालू. 2 चमचे तेल. वांग राहिलं होतं म्हणून थोड्या वांग्याच्या फोडी बारीक चिरून घालू. 1 चमचा दही. यामध्ये पाणी घालून घट्टसर असे हे मिश्रण तयार करून घेऊ. याप्रमाणे मिश्रण तयार करून यामध्ये पाव चमच्यापेक्षाही कमी इनो घालूया. इकडे इनो नाही वापरला तरी चालेल. थोडेसं पाणी घालून इनो मिक्स करून घेऊया. याप्रमाणे पीठ तयार करून गॅसवर तवा ठेवूया. तवा गरम झाला की त्यावर तेलाचा ब्रश फिरवून तयार केलेले मिश्रण घालून त्यावर थोडे तीळ पसरवूया. झाकण ठेवून मंद आचेवर हे 2 मिनटं एक बाजू लालसर अशी भाजून घेऊया. याप्रमाणे दोन्ही बाजू लालसर भाजून किमान 5-6 मिनटे लागतील. सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व